TV9 मराठी बाप्पा मोरया को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी हेम अगरबत्ती स्पेशल पार्टनर सोसायटी टी JSW न्यू स्टील बँकिंग पार्टनर SBI या कार्यक्रमात विश्रांतीनंतर तुमचं स्वागत आहे। 134 वर्षांची परंपरा असलेल्या पुण्यातील सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम महाराज गणपती मंडळामध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत। या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी त्यांच्या गणेशोत्सवाच्या दरम्यान देशभरातील प्रसिद्ध मंदिरांची हुबेहूब प्रतिकृती सजवण्याची अद्भुत अशी परंपरा। या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं आणि त्यांच्या पराक्रमानं पावन झालेली ही पुण्यनगरी, याच पुण्यनगरीला गणेशोत्सवाचा एक वैभवशाली परंपरा आहे। तर याच पुण्यामध्ये शतकोत्तर गणेशोत्सव साजरा करणारे अनेक गणेश मंडळ आहेत। त्यातीलच एक सदाशिव पेठेमधलं छत्रपती राजाराम मंडळ, त्या गणेश मंडळाचे अध्यक्ष असणारे युवराज निंबाळकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर अगदी भक्तिमय, पूर्ण आनंदमय आणि चैतन्यमय अशा वातावरणामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। मनात काय भावना आहेत? वेगळ्या पद्धतीने छत्रपती राजाराम मंडळाने गेले 120 वर्षात किंवा 125 वर्ष 30 वर्ष म्हणतो आपण, सार्वजनिक गणेशोत्सवात कधीही पादुका दर्शनासाठी आल्या नव्हत्या। महाराजांच्या पादुका पण कधी नव्हत्या आल्या। तर त्या गणपती बाप्पाच्या कृपेने आज सर्व भक्तांना या ठिकाणी दर्शनास लाभ होतोय आणि तो लाभ छत्रपती राजाराम मंडळाच्याकडनं होतोय। याबद्दल मला फार अतिशय भावनास्पद वाटतं की अशा पद्धतीचा संगम आपण या ठिकाणी गणेश भक्तांना देतो आहे। तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला यावर्षी गोवर्धन कडून एक भेट मिळत आहे। ते आहे गोवर्धन घी। शुद्ध गाईच्या दुधापासून बनलेले हे गोवर्धन घी। यावर्षीचा गणेशोत्सव या गोवर्धन सोबत तुम्ही साजरा करा। गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा। आपल्या चॅनलला आमच्या छत्रपती राजाराम मंडळ आणि तमाम गणेश भक्तांतर्फे हार्दिक शुभेच्छा।